आणि आपल्या समोर आता परफॉर्मन्स सादर करण्यासाठी येणार आहे आपली आवडती जोडी आनंद आणि विशाखा. पण मला सगळ्या प्रेक्षकांना असं सांगायचं आहे की आज आनंदजींच्या बरोबर इथे विशाखाजी परफॉर्म करणार नाहीयेत. याचं कारण असं आहे की त्यांच्या पायाला एक गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली आहे. बरं, अशा परिस्थितीत काय करायचं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता. म्हणून परीक्षक, सगळे स्पर्धक यांच्या सगळ्यांच्या मतातून असं ठरलेलं आहे की जोपर्यंत विशाखाजी बऱ्या होत नाहीत तोपर्यंत आनंद इंगळे यांची साथ देण्यासाठी या मंचावरती येणार आहेत किशोरी गोडबोले. तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मला वाटतं की अशा परिस्थितीत तुम्ही विशाखाजींची साथ द्याल. विशाखाजी, तुम्ही घरात बसून हा कार्यक्रम पाहताय, आम्ही सगळेजण तुम्हाला खूप मिस करतोय. तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा. एकदा विशाखाजींसाठी जोरदार टाळ्या. तर आता आपल्या समोर ही जोडी सादर करणार आहे म हरवलाय. म हरवलाय? हो, म हरवलाय म्हणून एक माणूस गेलाय पोलीस स्टेशन मध्ये. बघूया त्याला नक्की काय शोधायचंय. आणि हा युनिक परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नील सरांच्या टीमचे आनंद आणि किशोरी. पोलीस पोलीस पोलीस, हे स्टेशन आहे का? पोलीस 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 पोलीस, इमर्जन्सी आहे, लवकर चला पोलीस. अरे काय गडबड काय लावली? कोण आहे रे तिकडं? आता इकडे मीच नाहीये का? आला काय योगा योगे, इकडं पण मीच आहे. नका कॉमेडी करू आता काहीतरी. हे बघा, प्रचंड घाई झालेली आहे. तुमचं सिनियर इन्स्पेक्टर कुठे, त्यांना बोलवा. मॅटर सिरियस आहे. हो चला ना. तुला कशाला पाहिजे सिनियर इन्स्पेक्टर? हवालदार नाही चालणार? हवालदार तर हवालदार चालतील, पण चला ना चला. मीच आहे. मग इन्स्पेक्टर कुठे आहे? मीच आहे इन्स्पेक्टर. पण मग हवालदार कोण आहे? अरे बोलले ना, मीच आहे. मग इन्स्पेक्टर कुठे आहे? अरे येड्या, मी इन्स्पेक्टरच आहे, पण अण्णा हवालदार आहे. आडनाव हवालदार आहे का तुमचं? हा बोल बोल, चल. इमर्जन्सी काय? हे म्हणजे एखाद्या राजाचं आडनाव प्रधान असलं टाईप आहे. ये आता कोण करताय कॉमेडी? नाही, नाही. हा बोल बोल, इमर्जन्सी बोल. चल, काय हरवलंय का तुझं? काय हो हरवलंय. मग हरवलंय ना. काय हरवलंय? मग हरवलंय. अरे मिशिंगची केस घेऊन आलास. हा. काही थांब जरा, थांब. काय झालं? असं नाही चालत. काय? आधी पहिले तुझं नाव सांग. हिरालाल, हा. हरिलाल, हा. झोमलालाल. अरे हे कसलं नाव रे? समजल, लाल आहे, लाल. असं नाव असतं काय? आमच्या खानदानात सगळ्यांना स्वतःची लाल करायची आहे, सवय आहे. काय तुम्हाला काय करायचं? घ्या ना, कंप्लेंट लिहून घ्या ना माझी. बदलावं लागल. काय? चुकीचं आहे नाव. ओ, माझं नाव कसं चुकीचं असतं? तुझं नाव काय सांग? माझं नाव हिरालाल. आता हिरा कधी लाल असतो का? नाही. मग लाल काय असतं? मिरची लाल असते बघ. हं. चल, तुझं नाव आपण मिरची लाल ठेवू. आणि हे बघ, तुझं नाव मिरची लाल. हं. मग तुझ्या बाबाचं काय बोलला? हरिलाल. आता हरी म्हणजे हिरवी आणि लाल कॉम्बिनेशन पण चुकीचं. मग तुझं नाव मिरची लाल तर बापाचं नाव मसाला लाल. आणि हे बघ, आडनाव काय तुझं? माझं नाव ना झोमलालाल. अरे हट, कोमला लाल. कोमला? आता पूर्ण नाव काय झालं तुझं? बोल बोल बोल. मिरची लाल, हा. मसाला लाल, हा. कोमला लाल. आता कसं? आता कसं काय? काय घाणरडं वाटतं हे ऐकायला. अरे थोडे दिवस झोंबल, म्हणजे त्रास होईल, त्रास होईल. काय काम काय तुझं? आता महत्वाचं बोलताय. हा, काय? म हरवलेला आहे. अरे काय मगापासून शॉर्ट फॉर्म मध्ये मी नेमकं काय हरवलं तुझं? आता म हरवला हे नेमकं कसं सांगू? म आता ते बी मी सांगू? नाही, अरे मी असं- पोलीस हा. आहे. एक मिनिट, आता मी तुला उदाहरण देते. हा. हा, आता हा माझा पेन. हे पेन म्हणतात. हा पेन. शक्यतो हे पेन असतं. पेन कोणाचा आहे? तुमचं आहे. हा पेन. आता हा माझा पेन लई दिवसापासून माझ्याकडे आहे, बरोबर? हो हो. आता हा गायब झाला. हा. म्हणजे मी आता काय बोलणार? असं पाठीमागे लपवला. अरे डोसकंच नाही आला. आता मी म्हणणार माझा पेन हरवला, तसं तुझं काय हरवलं ते सांग ना सरळ सरळ. हा, तसं माझं नाव तसं माझं नाव हरवलं. मग आता माझ्यापर्यंत होतं ते. आता नाही का तुम्ही हरवलं तसं? ते नाही आताच नाही. मग अशी बोंबला ना, इमर्जन्सी म हरवलेला आहे. लिहून घ्या कंप्लेंट. म हरवलेला आहे. परत कोड्यात बोलतो, शॉर्ट फॉर्म मध्ये बोलतो. कशातला म हरवलाय? असं विचारा, कशातला म हरवलाय? अहो काही काही शब्दांमधला म हरवलाय. म हा घटकच समाजातून हरवलाय. म्हणजे काय? आता कसं सांगू? म म्हणजे माया हरवली आहे, ममता हरवली आहे. तिच्या मायावतीने ममता बॅनर्जी हरवली. त्याला मी काय करू शकत नाही. आपल्या राज्याचा प्रॉब्लेम नाही तो. पोलिसांना मारता येत नाही म्हणून. आता सरळ सांग, काय हरवलं?
हरवले. माया हरवली, ममता हरवली म्हणजे प्रेम, आपुलकी, तशी माया, ममता, नातेसंबंध हरवलेत हो. म्हणजे काय बघा, कसं उदाहरण देऊया बाई. हा, मायातला मोह हरवलेला आहे. आता आपल्याला कोण माहित नाही, त्याचा 14 फेब्रुवारीला आपण नाही का व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, वाढदिवस. पण आपल्या आईनी, जिने आपल्याला पोटात 9 महिने वाढवलं, मोठं केलं, त्या आईचा वाढदिवस आपण न चुकता विसरतो. अरे मग सरळ सांग ना, तुझी आई हरवली वाढदिवसाला. नाही मग तू हरवला का तिच्या पोटात असताना? अरे मी कंप्लेंट काय लिहू तेवढं फक्त सांग रे. सांगितलं ना, म हरवलेला आहे एवढंच लिहून घ्या. मायेतला म हरवलाय. अजून उदाहरण काय देऊ? हा, अध्यात्मातला म हरवलेला आहे. आता अध्यात्म म्हणजे आता बघा, आपल्याला ईश्वराने काय सांगितलेलं आहे? समधी लोक मुसलमान आहेत. थोडं वेगळं आहे ते. सगळे मुला समान आहेत असं आहे ते. तेच म्हणलं मी. तेच नाही हो, तेच म्हणलं मी. हा, तर आता मुद्दा काय आहे की आपले नेते मंडळी आपल्याला सांगतात की मी हिंदू, तू मुसलमान, तू असा ख्रिस्ती, तू काय आम्हाला फलाना, नाही का. पण आपण काय करतो मग जातीवरनं, धर्मावरनं, देवावरनं एकमेकांशी भांडतो की नाही. मारामाऱ्या करतो, अगदी दंगली बिंगली पण लावतो अशा, हो की नाही. पण तरी सुद्धा ज्या देवाच्या नावावरनं आपण भांडतो, त्या देवाची पूजा करायला आपण न विसरता चुकतो. बरोबर की नाही? बरोबर. हा, मग अध्यात्मातला मग हरवला ना. सरकवू नको आपलं म. अरे इथे पापाईची कण आहे सकाळपासून. काय झालंय काय नक्की? 5 पैशाची कमाई ना, आणि तू आज चल, तुला मुम्मा देते, चल. डायरेक्ट मुम्माच देतो. अरे म्हणजे मुक्का मार देते, चल. बघा, पुन्हा मग हरवला. लिहून घ्या. मान द्यायचा विसरलो आपण. मी इतका व्यवस्थित बोलतोय तुमच्याशी, पण तुम्ही लगेच मला मारायला निघालात. म्हणजे तुम्ही मला मानच दिला नाही, है की नाही. आणि मान मधला म गेला की उरतं काय? नुसतं आण. दिसेल मिळेल ते ओरबाडून आण. ही अशी परिस्थिती झालेली आहे आपली. खेळ झालाय हो, सगळा खेळ झालाय. म्हणजे बघा ना, हा खेळ करते कोण? आणि हा, नकली औषधं बनवून मग ते औषधवाले कॉमन मॅनच्या हेल्थशी गेम करतायत, हो की नाही. आणि मग घोटाळे करून कॉमन मॅनच्या वेल्थशी पण खेळ करतायत. अरे कलमाडी घेतली का तू? काय बोलताय काय? कलमाडी घेतली का तू? कॉमनवेल्थ बद्दल बोलतो तू? अरे लई गंभीर समस्या आहे ती. तोच तो प्रॉब्लेम आहे. अरे आपल्या देशात खेळाला गंभीर समस्या मानतात आणि गंभीर समस्येचा खेळ होऊन बसलेला आहे. अरे नको रे, मेदी का दमक. काय दमा वगैरे आहे का? मेरे दिमाग का दही मत कर. यायला सुबह किसका मुंह देख लिया, इससे पाला पड़ गया. घ्या, लिहून घ्या. पुन्हा म हरवला. मराठीतला म हरवला. आपण मराठी होत पण विचार हिंदीत करतो. म्हणालात की नाही आता, काहीतरी हिंदी बोललात की नाही. मराठीतला म हरवला. अहो, मराठी माणूसच हरवलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, आपण सकाळी भाजी आणायला जातो. आपण म्हणजे आपण समजा भाजी आणायला जात असाल तर मग आपण त्या भाजीवाल्याला आपण स्वतः हिंदीत विचारतो, क्या रे भैया कैसा दिया सब्जी, विचारतो की नाही. बरोबर. आपण जर का ठणकावून मराठीत विचारलं, काय रे भाजी कशी दिलीस, तर काय बिशा दे त्या भैयाची मराठी न बोलण्याची. क्रांतिकारक. पण मराठीतला म हरवून गेलेला आहे. क्रांतिकारक. मी तू का पाक. ही कुठली भाषा? काय बोलताय? मी तुमचा पाहुणचार कसा करू सांगा ना एकदा. तुम्ही थोडी चहा घ्या. तुम्ही थोडा कोल्ड्रिंक घ्या, पण थंड हो रे बाबा. गुरु भेटलाय आज. गुरु. आता गुरुवरनं लिहून घ्या. तिथेही म हरवलेला आहे. आता तो अफजल गुरु, त्याचा आपण काय पाहुणचार करतोय. आणि आता त्या कसाबचा पाहुणचार करण्यात सगळं कसं. नाही, ही आमची ड्युटी आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे आणि ते खरं दुःख आहे. अहो, ज्यांच्या माणुसकीतला म हरवलाय त्या माणसांना जागच्या जागी गोळ्या घालायच्या सोडून आपण त्यांना भारतीय संस्कृती म्हणून त्यांचा पाहुणचार करत बसलोय, नाही का. अरे आवरा रे ना, ते खुळा की गणपती पुळा. तू आता गपचूप कमती होय. चल कमती होतो. पण म्हणजे तुमच्या या युनिफॉर्म मधली एक गोष्ट कमती झाली आहे, तसंच ना. काय तुमच्या खांद्यावर काय लिहिलेलं असतं सांगा मला. महाराष्ट्र पोलीस. काय लिहिलंय बघा. आता काय आहे तिथे? करेक्ट. म हरवलाय, उरलाय नुसता पो. असंच झालेलं आहे. महाराष्ट्रातला मच हरवलेला आहे आणि उरलेलं आहे हार राष्ट्र. सगळीकडे हरतोय आपण. आता शेतकरी आत्महत्या करतायत, हो की नाही. पण ते सिनेमावाले त्यांच्यावर नवीन नवीन विषय काढून सिनेमे लिहित आहेत. मग गेलेला आहे, मग हरवल्या ना. अरे तू गप आता. लय ऐकलं तुझं. याला आता काय वेगळं बोलायचंय का काही? अरे मी कशाला शॉर्ट फॉर्म मध्ये बोलते. ज्याला 7-8 हे बघा, मला 8 टक्क्याचा एक लक्षात घ्या. म शोधला पाहिजे. म शोधला नाही तर आपण सगळेजण दुःखी होऊ. हो जाधव, म शोधा. याला कुठला म पाहिजे. येड काय खोटं नाही बोलला त्यो. काय
खरंच हरवलाय ना मग. क्या बात आहे, खूप धमाल आली. स्वप्नील सर, कसा वाटला? निर्मितीताई, नाही, मला खूप बोलायचंय. मला बोलायचंय स्क्रिप्ट बद्दल. फार सुंदर लिहिलं होतंस विकास, अप्रतिम स्क्रिप्ट लिहिलं होतंस. आणि आनंद, तुझंही मला कौतुक वाटतं की त्यातली तडफड, त्यातली आर्तता तू पूर्णपणे पोचवलीस. कुठेही ते विनोदी केलं नाहीस, हे मला खूप आवडलं. किशोरी, काय तुझं बेरिंग आहे, अप्रतिम. सॅल्यूट तुला. ताई, मला काहीतरी मागायचं आहे आज. मला तुझ्याकडे मागायचं आहे, तुमच्या सगळ्यांकडे मागायचं आहे, या माध्यमातनं महाराष्ट्राच्या सरकारकडे काहीतरी मागायचं आहे. मला असं वाटतं की हा ऍक्ट आहे ना, हा प्रत्येक मराठी, इंग्रजी, गुजराती, हिंदी शाळेत महाराष्ट्रात 1ली ते 10वी रोज एकदा दाखवला गेला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या किशोरीजींसाठी, आनंदासाठी आणि विकास समुद्रांसाठी. हे चॉकलेट विकाससाठी. आता जाणून घेऊया मार्क्स किती मिळालेले आहेत. स्वप्नील सर, तुला जे पाहिजे ते घे यार. क्या बात. 10 पैकी 10 गुण. क्या बात है. निर्मितीताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात, ते आपल्याला काही क्षणात कळतीलच. तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या ऍक्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.